मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यावरनं मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। एनसीईआरटीच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले। इयत्ता 8वीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड पार्ट 1 या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकायचा एनसीईआरटीने निर्णय घेतला होता, ज्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले। नागपूरचे राजे मुधोजीराजे अजितसिंहराव भोसले, जिजाऊ घराण्याचे शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आणि रायगडचे रघोजीराजे शहाजीराजे आंग्रे हे याचिकाकर्ते यांच्या वतीने आशिषराजे गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली आहे। हा निर्णय एकतर्फी, मनमानी आणि अपारदर्शक तसंच ऐतिहासिक पुरावे, अभिलेखी नोंदी किंवा शैक्षणिक अभ्यास न तपासता घेण्यात आला असा त्यांचा दावा आहे। आणि या संदर्भात वकील आशिषराजे गायकवाड हे स्वतः आपल्या सोबत आहेत। ॲडव्होकेट गायकवाड, ही याचिका दाखल झालेली आहे, नेमका दावा काय आहे आपला आणि एनसीईआरटीने हा नकाशा काढताना काही कारण दिलेली होती का? मला आपल्याला या ठिकाणी सर्वांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की हा निर्णय जो एनसीईआरटीने घेतला आहे, हा जुलै 2025 पर्यंत हा नकाशा आपल्या मराठा एम्पायरचा त्या पुस्तकामध्ये, सोशल सायन्स या पुस्तकामध्ये होता। परंतु या विषयाचा जो तिथे त्यांनी ज्या काही मला वाटतं राजस्थानच्या काही तिथल्या घराण्यांनी, त्यांच्या वंशजांनी इथे तो मुद्दा उपस्थित केला, काही आंदोलनं तिथे रस्त्यावर केली आणि त्याचा आधार घेऊन एनसीईआरटीने हा काढण्याचा विषय तिथे घेतला। तिथे एक हाय पॉवर कमिटी त्यांनी नेमली। या हाय पॉवर कमिटीमध्ये मेहेंदळे नावाचे आपले एक इतिहासकार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्या कमिटीमध्ये करत होते, जे इतिहासकार होते, अभ्यासक होते। पण त्यांच्या मृत्यूनंतर ही हाय पॉवर कमिटीचा निर्णय त्यांनी काही काळ होल्डवर ठेवला। तिथे एक नवीन सदस्य येणं गरजेचं होतं। हा नकाशा म्हणजे एक महाराष्ट्राचं, मराठ्यांचं आणि ज्या ज्या लोकांनी मराठा म्हणून तिथे या सगळ्या गोष्टी रयतेच्या राज्यासाठी किंवा रयतेचं राज्य असावं, ह्या जो मुद्दा जिजाऊंनी स्वराज्याची स्थापना करताना शिवरायांच्या तनामनामध्ये दिली आणि सर्वांचा तो एक आपला आविर्भाव होता। आणि शिवरायांनी सुद्धा एक 1630 नंतर, त्यांच्या जन्मानंतर आपण पाहिलं, या मराठा साम्राज्याचा विस्तार व्हावा, जे स्वप्न जिजाऊंनी शहाजीराजेंनी पाहिलं, ते स्वप्न सत्यात उतरवताना शिवाजी महाराज असतील, त्यांचे मावळे असतील, सर्व सरदार असतील किंवा त्यानंतर या देशाचे जे दुसरे छत्रपती असतील, छत्रपती संभाजीराजे, ह्या लोकांनी तिथे पूर्ण प्राणाची आहुती दिली। आपण सर्वांना हा इतिहास माहिती आहे, ज्ञात आहे। तदनंतर शाहूराजे, ज्यांचे चिरंजीव आहेत तिसरे, त्यांना 45 वर्षे हे राज्य त्यांनी वाढवलं। पूर्ण देशावर हे अटकपासून कटक या पूर्ण, तुम्ही जर नकाशा नीट बघितला, हा 71 पानावरचा हा काढून टाकलाय। तर ह्यांनी, या सर्व सरदार घराण्यांनी, या सर्व मराठ्यांनी हा इतिहास वाढवला आणि हे विरोधावली होती की मराठ्यांनी या देशाचं संरक्षण केलेलं आहे। त्यावेळी त्यांचा चौथाई जो टॅक्स इथे त्यामुळे वसूल केला जात होता, होळकर फॅमिली असेल किंवा तुमचे सिंधिया फॅमिली असेल, यांना तो दिला जात होता। तत्कालीन हे जे सर्व राजस्थानचे सर्व राजघराणे आहेत, तिथले जे लोक आहेत, हे यांना, मराठ्यांना हा टॅक्स तिथे त्या कराराप्रमाणे देत होता आणि याचे उल्लेख राजस्थान गॅझेटियरमध्ये आहेत, ब्रिटिश गॅझेटियरमध्ये आहेत आणि 1818 पर्यंत हा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। परंतु हा नकाशा परस्पर मेहेंदळे गेल्यानंतर आधी होल्डवर ठेवला आणि नंतर काढून टाकला, जे गैरवाजवी आहे। आणि असं करणं, एकतर्फी करणं, हे पूर्णपणे बेकायदेशीर, असंविधानिक आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि असं याचे काही कर्त्यांचं म्हणणं आहे। यामध्ये आपल्याला माहिती असेल, मुधोजीराजे भोसले जे नागपूर घराण्याचे आहेत, रघोजीराजे यांच्या घरातले आहेत, जिजाऊंच्या क्लानमधले शिवाजीराजे जाधवराव आहेत। त्यानंतर तुम्हाला माहिती असेल, अंग्रेजींच्या घरातले रघोजीराजे शहाजीराजे आंग्रे आहेत आणि मालुसरेंच्या घरातले लिनियंट डिसेंडंट ह्या पिटिशन 9-10 पिटिशनर मध्ये आहेत। ऋषी निकम यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य तिथे केलंय आणि या अगदी, आणि त्यामुळे आता कोर्टात याची पुढील सुनावणी कशी होते, कोर्टाकडून काय या संदर्भात निर्णय घेतला जातो हे बघावं लागेल। धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल।